नमस्कार शेतकरी मित्रांनो PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी PM किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्यानंतर आता 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि या 22व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या संदर्भातली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। परंतु आता कोणत्या शेतकरी आहेत की ज्यांना या PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाहीत? तुम्हाला तर पैसे मिळणार नाहीत ना? जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील कोणत्याही अडथळ्याशिवाय तर काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना देशातील कोट्यावधी छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राबवली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6000 रुपयांची मदत मिळते, जी 3 समान हप्त्यांमध्ये विभागली जाते। मित्रांनो, प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट DBTद्वारे जमा केली जाते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 21 हप्ते जारी झाले असून 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइंबतूर येथून जारी केला होता। आता शेतकरी वर्ग 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। योजनेच्या नियमित 4 महिन्यांच्या वितरण चक्रानुसार 21व्या हप्त्यानंतरचा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये येण्याची दाट शक्यता आहे। विविध माध्यमांतील अहवाल आणि मागील पॅटर्न पाहता हा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 8 ते 20 फेब्रुवारीच्या आसपास जारी होऊ शकतो। काही ठिकाणी मार्च आणि एप्रिल 2026 पर्यंतची शक्यता व्यक्त केली जात असली तरी बहुतेक अहवाल फेब्रुवारी महिन्यावरच भर देत आहेत। मात्र केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। आगामी युनियन बजेट 2026 पूर्वी हा हप्ता जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल। या योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांना मिळतो आणि सर्व आवश्यक अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे। जर काही अटी पूर्ण न झाल्यास 22व्या हप्त्यात पैसे जमा होणार नाहीत किंवा ते रोखले जाऊ शकतात। यामागील प्रमुख कारणे आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे। योजनेअंतर्गत नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। KYC न केल्यास हप्ता अडकतो। याशिवाय आधार क्रमांक आणि बँक खाते योग्यरित्या लिंक असणे गरजेचं आहे। चुकीचा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड किंवा आधार लिंक नसल्यास पेमेंट फेल होऊ शकते। दुसऱ्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो। जमिनीचे दस्तऐवज, शेतकरी म्हणून नोंदणी किंवा इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये प्रमाणपत्रांमध्ये चुका असतील तर हप्ता मिळणार नाही। तसेच काही राज्यांमध्ये फार्मर ID अनिवार्य करण्यात आले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे हे ID नाही त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो। विशेषतः बिहारमध्ये लाखो शेतकरी यामुळे प्रभावित होऊ शकतात। याशिवाय योजनेच्या नियमांनुसार काही श्रेणीतील व्यक्ती, उदाहरणार्थ सरकारी नोकरदार, पेन्शनधारक, आयकरदात्यांच्या कुटुंबातील सदस्य इत्यादी शेतकरी या योजनेपासून वंचित ठरणार आहेत। मित्रांनो, अशा संशयास्पद प्रकरणांमध्ये लाभ तात्पुरता रोखला जातो आणि शारीरिक सत्यापनानंतरच तो सुरू होतो। मित्रांनो, अशा पद्धतीने चेक करा स्टेटस। सर्वात आधी तुम्हाला pmkisan.go.in या वेबसाईटवरती जा। यानंतर तुम्हाला नो युअर स्टेटसवर क्लिक करायचे आहे। यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे पैसे या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली, आणि त्यांना मिळणार नाहीत ज्या शेतकऱ्यांची KYC आणि इतर कागदपत्र पूर्ण झालेले नाहीत। अपेक्षा करतो मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।